गावाचा मानकरी शहीर या नात्याने एका सुंदर अशा प्रश्नाची विचारणा केली होती. कशी म्हणणं होतं भक्ती 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 तुम्ही करतो मी करतो सारा जग भक्ती भक्ती करते आणि म्हणून एक असा प्रश्न उद्भवला आणि विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणणं होतं माझं जर कदाचित आपण पाणी पित असू आणि त्या पाण्यात जर कदाचित भक्ती केली तर त्या पाण्याचं अमृत बनते. जेवण करत असू जेवणात जर कदाचित भक्ती केली त्या अन्नात जर भक्ती केली त्या जेवणाचं प्रसाद तयार होते. त्याचप्रमाणे गायन करत असू गायनात जर भक्ती केली त्या गायनाचं कीर्तन होते. तशाच पद्धतीने हा 3.5 हाताच्या देहात जर कदाचित भक्ती केली भक्तीनं विराजमान केलं तर ह्या 3.5 हाताच्या देहाचं काय होते. तर सूरजजी नवघरे सळसळत्या रक्ताचे तळपदार युवा तळपदार शहीर आपल्या पहिल्या नावावरती आले आणि म्हणतात काय 3.5 हाताच्या देहात जर भक्ती केली तर तो भक्ती लीन होते. मान्यवरजी बडी बड़ी उम्मीदों के साथ पूछा था मगर हवा में उड़ा दिया कहीं मैं इबादत से कहता हूँ शाहिर क्या ये मेरे सवाल का जवाब ये मेरे सवाल का जवाब नहीं. अभी नहीं भी दिया तो मुझे कोई गम नहीं. अभी नहीं भी दिया तो मुझे कोई गम नहीं. मगर सूरज जी अगली बार आना तो अपना हिसाब किताब करके आना. ये हिसाब किताब काय का ध्यान ध्यान का. मी मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही भक्तीत लीन म्हणता मान्यवरजी. मी त्याच वेळेस तुमचं खंडन केलं होतं तरी पण पूर्ण तेच ते नाही हो. नवघरे साहेब तुमच्या काउन्सिलला तुमच्या बुद्धिमत्तेला पटतील असे विचार सांगा तुम्ही. तुमच्या बुद्धिमत्तेला देणे म्हणजे देणे करू नका. देणे म्हणजे देणे करू नका. आणि म्हणून म्हणायचं आहे का अपील है देखने वालों से मन में यही कामना है. ये है अपील है देखने वालों से मन में यही कामना है. अति दिल दिलेरी से देखो ये रंगीन दुयम का सामना है. दिल दिलेरी से देखो ये रंगीन दुयम का सामना है. तफावत क्या है दोनों में करना इसकी पहचान. मेरे परवरदिगारो तफावत क्या है दोनों में करना इसकी पहचान. तब मालूम होगा कि किसमें कितना है ज्ञान किसमें कितना है ज्ञान. अरे कौन है ऊपर कौन है खाली कौन है ऊपर कौन है खाली. ये लोगों की तसल्ली हो जाए तो ये लोग खुशी से बजा देते ताली. ये लोग खुशी से बजा देते ताली. क्यों ऐसा सूरज जी जागृतीचे विस्तव कधीही विजवू नका. ओ नवघरे साहेब जागृतीचे विस्तव कधीही विजवू नका. आणि तहान भागवणारी पाण्या भरली विहीर कधीही बुजवू नका. अजी सार्थकी लावा हो ज्ञान. ओ नवघरेजी सार्थकी लावा ज्ञान. बेअर्थी कुजवू नका. सत्यासाठी मरण आलं तरी चालेल पण विनाकारण डोकं झिजवू नका. सत्यासाठी मरण आलं तरी चालेल विनाकारण डोकं झिजवू नका. का असं म्हणतो. अरे आता तू हात पसार अपने सामने मुकद्दर साथ है. शाहीर श्रीरामजी म्हणत होते अरे देने पसी नेकी कमाई है पगले क्या लूट जाएगा. देने वाला जो दाता है तेरा दम छूट जाएगा. म्हणून म्हणतो है तू हात पसार अपने सामने मुकद्दर साथ है. तू हात पसार अपने सामने मुकद्दर साथ है. लालच के फल बहुत अलग बेमतलब की बात है. लालच के फल बहुत अलग बेमतलब की बात है. जंजाल ये मोह माया का किनारा नहीं मिलता. सूरज जी जंजाल ये मोह माया का किनारा नहीं मिलता. अरे देने वाला देता छप्पर फाड़ के मगर लेने वाले की क्या औकात है. लेने वाले की क्या औकात है. आणि म्हणून काय म्हणतो दिव्य विकले वाटचाल करताना काय म्हणतो लक्षपूर्वक
को बेनूर बना देता है, वक्त फकीर को हुजूर बना देता है। वक्त की कद्र करे बंदे, ए बंदे, वक्त की कद्र करिए बंदे, वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है। वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता, वो कैसे? नफा तोटा का असं म्हणतो सारा जग म्हणते शून्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली पण शून्यापासून जर सृष्टीची उत्पत्ती झाली तर शून्याच्या पहिले काही प्रतिक्रिया क्रिया आहे प्रतिक्रिया आहे आणि म्हणून त्या कशा जर कदाचित हा कागद हा कागदार पेनाचा टोप ठेवला एक बिंब तयार होईल बिंब हा बिंबापासून असा वर्तुळाकार फिरवा पूर्वीच्या बिंबाला छेदत नाही तोपर्यंत पूर्ण गोल होईल का नाही होणार त्या बिंबाला छेदल्याच्या नंतरच पूर्ण गोल होते म्हणून म्हणायचे आहे हा बिंब होते ते क्रिया कोणती वर्तुळाकार फिरते ते क्रिया कोणती आणि पूर्वीच्या बिंबाला छेदते ती क्रिया कोणती म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं टच झाला पाहिजे हा टच तर ते कसं मग ह्या शून्यापासून जर सृष्टीची निर्मिती झाली तर मग त्याच्या पहिले ह्या क्रिया ह्या कुठून आल्या हा कुठून आल्या याचा विचार करावा लागेल याचा विचार करावा लागेल का असं म्हणतो मी का असं शून्यामध्ये सारा अक्षराचा अर्थ मोठा गणित कर ह्या जीवनाचा नफा तोटा माय बाप हो एक आहे एकाच्या उजवीकडे शून्य मांडला तर त्या शून्याची किंमत वाढते चुकीचं आहे का एकाच्या उजवीकडे शून्य मांडा तर एका शून्याची किंमत वाढते आणि एकाच्या डावीकडे जर कदाचित त्या शून्याला मांडलं तर शून्याची किंमत होते का शून्याची किंमत होत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे एखादा पाण्याचा थेंब आकाशातून पडला आणि तो जर कदाचित कमळावरती पडला तर मोठ्यासारखा चमकते तोच पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यात पडू द्या तात्काळ मोती बनून जाते हातावर जर कदाचित पाण्याचा थेंब पडला तर आपण पेयाच्या कामात आणू शकतो आणि तोच पाण्याचा थेंब सूरजजी एखाद्या गटारात एखाद्या नालीत पडू द्या तर तो पाय धुवाच्या लायकीचा राहत पाय धुवाच्या लायकीचा राहत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे मूर्खता हर तरक्की की बाधा है दोस्तों मूर्खता हर तरक्की की बाधा है दोस्तों ये दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों ये दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों और संसार में कहीं मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों आता म्हणतील मला मूर्खच म्हणलं मी तुम्हाला मूर्ख म्हणून काय करू तुम्ही तर विद्वान आहात सध्याच्या करिअर परिस्थितीमध्ये विद्वान आहात आणि म्हणून मूर्ख माणसानं माणसासवे माणसासारखे कार्य केले तर मानवतेचा धर्म तयार होते नाही तर मग रस्त्याने चरणारे डुकरही परवडले रस्त्याने चरणारे डुकर परवडले आणि म्हणून म्हणत होतो शून्यामध्ये सारा अक्षराचा अर्थ मोठा गणित कर जीवनाचा नफा तोटा ऐका माझ्या मायबाप हो
तो जेवण रुचकर वाटते वाटते. तसंच गाण्यात आपण काय काय देतो काय देतो आणखी आपला गाणं रुचक कसं वाटेल कसं? काही अभ्यास करावा लागेल करा. शून्याचा निर्माता म्हणतात भास्कराचार्य शून्याचा निर्माता भास्कराचार्य म्हणतात मग शून्यापासून सृष्टीची निर्मिती तर भास्कराचार्य कोण मग? भास्कराचार्य कोण तुम्हाला हा सांगायचा आहे विचार लोकांना सांगा. मला हे विचार सांगायचे आहेत आणि म्हणून काय म्हणतो आहे? काय म्हणता? उत्तर तर नाही जमलं हो मान्यवरजी हसत खेळत तुझ्या पाशी आलो मंदिर फिरले नामासमोर अरे नाम याची भक्ती फळासी आली देऊळ फिरले जगाने पाहिले देऊळ फिरले जगाने पाहिला हा अभंग त्या प्रसंगी नामदेव महाराजांनी लिहिला होता बळवे बळवे भट्ट ज्याला म्हणतो ना बळवे यांनी तो त्या नामदेव महाराजाला तिथून हकलून लावलं होतं अच्छा. बळवे यांनी त्या नामदेव महाराजांनी हकलून लावलं होतं की विठ्ठल फिरला म्हणून आणि म्हणून माझी भक्ती जर कदाचित अशी असेल मी भक्ती प्रसन्न करून त्या विठ्ठलाला जागेवर आणीन अशा पद्धतीनं म्हणून हा नामदेव महाराजांनी तो अभंग त्या ठिकाणी प्रसंगी क्या म्हणला. बात है. तंतोतंत प्रश्नाचं प्रत्युत्तर आहे माझ्या मायबाप हो तुम्हाला वाटत असेल आणि याच्या व्यतिरिक्त जर कदाचित काही असेल याच्या व्यतिरिक्त जर कदाचित असेल तर तुम्ही जनता जनार्दनाच्या समोर सांगा तुमच्या नावाचा डंका वाजेल तुमच्या नावाचा डंका वाजेल तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर पण मला काय म्हणायचं आहे सुरतजी काय? अधर्म से जीने वाले की किंमत नहीं होती नाही होती. अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती हाँ। ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुरबत पर वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुरबत पर अरे मौत से मरने वाले की कभी किंमत नहीं नाही होती होती. का असं म्हणतो माझ्या मायबाप हो का? का असं म्हणतो अरे एखादा म्हणतात ना एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट व्यक्ती
गव्हर्नमेंट व्यक्ती आर्मी ज्याला म्हणतो आपण आर्मीत शिक्षण घे, आर्मीत जर भरती झाला तर आर्मीचा एक भाग आहे अग्निवीर म्हणून आहे. तर त्या अग्निवीराला पगार ठेवलाय माझ्या मायबाप 20,000. लक्षपूर्वक ऐका, महत्वाची भूमिका, महत्वाचा पॉईंट आहे. अग्निवीर हा 4 वर्षाची एक ड्युटी देते. त्या अग्निवीराला पगार देते 20,000 रुपये. आणि हा मंदिरात जो पूजा करते पंडित जे आहे म्हणतो त्याला पांड्या 90,000 रुपये पगार. त्याला 90,000 रुपये पगार. माझ्या माँ बाबा तुम्हीच विचार करा. आणि म्हणून म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे, धन का हाथ में पकड़ने के लिए मंदिर कर दिए खड़े. धन का हाथ में पकड़ने के लिए मंदिर कर दिए खड़े. ये पकड़े जैसी बात इनकी, ये जनता आपस में लड़े. कितनी बहना हमारी, ये माँ बहना कितनी हमारी सेवा करती. अरे अंधविश्वासियों का था. देखो माया राम रहीम की वो चाबी लेके बैठा आसाराम. आणि म्हणून पंजाबराव देशमुखाने एक GR काढला होता. कारण हा देशाच्या केंद्र सरकारच्या प्रॉपर्टी पेक्षा हा मंदिरातली प्रॉपर्टी 7 आहे. आणि म्हणून पंजाबराव देशमुखाने GR काढला होता. आमच्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता, त्यांच्या भवितव्याकरिता मंदिरातली जी प्रॉपर्टी आहे ते थोडीफार प्रॉपर्टी आमच्या गोरगरिबांच्या मुलांकरिता खर्च करू. पण हाणून पाडला आणि आज हे कंडिशन आली. आणि म्हणून काय म्हणतो माझ्या मायबापू, ना बनाओ मंदिर मस्जिद, ना उसमें अल्लाह ना कोई राम बसेगा. ना बनाओ मंदिर मस्जिद, ना उसमें अल्लाह ना कोई राम बसेगा. बनाना है तो विश्वविद्यालय बनाओ. कोई अंबेडकर तो कोई अब्दुल कलाम बनेगा. कोई अंबेडकर तो अब्दुल कलाम बनेगा. त्यावेळेस जर पंजाबराव देशमुखाचे विचार आत्मसात केले असते तर आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेला ताले लागले नसते. जिल्हा परिषदच्या शाळेत ताले लागले नसते. आणि आमच्या गोरगरिबांच्या मुलांना 70,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 रुपये डोनेशन देऊन त्या प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवावं लागलं नसतं. ही कंडिशन आहे आमच्या मायबाप. आणि म्हणून काय म्हणतो, लक्षपूर्वक ऐका. नवगढ़े जी, हर किसी की कोई ख्वाहिश होती है. तो हर रात किसी की बड़ी ख्वाहिश होती है. हर रात किसी की बड़ी नाइश होती है. अरे वही तो चीज है, सबकी चॉइस होती है. और नवगढ़े जी, जब मिले बात से बात तो आजमाइश भी होती है. जब मिले बात से बात तो आजमाइश होती है. आणि म्हणून काय म्हणतो आहे, श्रीरामजी म्हणायचे, राजा नाचला वर चंद्र हातला, तळमळण्या लागली वसुंधरा. जेव्हा कनरा गणेश भगवान पहिल्या पूजेचे मानकरी ठरण्याची जेव्हा शर्त लागली होती, कार्तिक आणि गणेश भगवानामध्ये दोन्हीचे दोन्ही पृथ्वीची प्रदक्षिणा घालायचं. आणि म्हणून कार्तिक स्वामी मोरावर बसून प्रदक्षिणा घालायला लागले पृथ्वीची. पण गणेश भगवानांनी माझे मायबापच सर्वस्व आहे, माझे मायबाप सर्वस्व आहे. आणि म्हणून आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली, पहिले पूजेचे मानकरी ठरले. पण शास्त्र म्हणते हा धरतीचा भार शेषनागाच्या फण्यावर आहे. शास्त्र म्हणते, माझ्या मायबापा लक्ष ठेवा, शास्त्र म्हणते
हा धरतीचा भार शेषनागाच्या फड्यावर आहे, पण तू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात हा धरतीचा भार शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या तळहातावरती आहे. वा वा. शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या तळहातावरती आहे. तर ज्या वेळेस शेतकरी जेव्हा आहे तर मग जेव्हा गणराज प्रदक्षिणा घालायला लागला त्यावेळेस तो त्या विचारायला लागला की हा धरतीचा वजन किती शेषनागाला विचारायला लागला शेषनागाच्या तोंडून काय निघालं असेल काय निघालं असेल नवघरी जरा उलगडा करून दाखवा हो उलगडा करून मोठ्या आत्मसमज याच्यानं विचारतो तुम्हाला मोठ्या पौत्रिकीनं बोलत आहे जरा नवघरे साहेब जरा जनता जनार्दनाला सांगा ऐका काय म्हणतो आहे. आसक्तीची आत्मनी प्रदक्षिणा घालून वजन किती धरतीचाही बोलतेच घालून वजन किती धरतीचा बोलतेच घालून वजन किती धरतीचा बोलतेच घालून वादंग हा कल्पनेचा भ्रमरी राहता आहे नवल किती माथ्यावरची गंगा आली चालून नवल किती माथ्यावरची गंगा आली चालून नवल किती माथ्यावरची गंगा आली चालून वादंग हा कल्पनेचा भ्रमरी राहता आहे नवल किती माथ्यावरची गंगा आली चालून नवल किती माथ्यावरची गंगा आली चालून नवल किती माथ्यावरची गंगा आली चालून वाणी अंबादाचा पाणी अंबादाचा अर्थ लावून पाच पोटा पाणी अंबादाचा अर्थ लावून पाच पोटा सूरजजी विचारणा करतो एका गोष्टीची मोठ्या पोटतिडकीनं नवीन विचाराचे हात हा सर्वात काळ्या पाण्याची सजा सावरकरांना झाली लोकमान्य टिळकांना झाली काळ्या पाण्याची सजा सावरकरांना झाली लोकमान्य टिळकांना झाली पण मला म्हणायचं तात्पर्य आहे ह्या जगात सर्वात पहिले कोणत्या महिलेला काळ्या पाण्याची सजा झाली आणि ते कोणत्या कारणासाठी झाली होती कोणत्या कारणासाठी सर्वात पहिले एका महिलेला सर्वात पहिले काळ्या पाण्याची सजा झाली ती कोणत्या कारणासाठी त्या महिलेचं नाव न तो कारण ह्या जनता जनार्दनाला सांगा बाकी काही नाही मी समजून घेईन आज काय ते ऐका म्हणून काय म्हणत आहे पाणी अंबादाचा अर्थ लावून पाच बोटा गणित कर तुमच्यासमोर मांडतो आहे